नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय आपला महाराष्ट्र. सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपकेने गौप्यस्फोट केला. हो, गौप्यस्फोट आंदोलन मागे घेण्यासाठी आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी धमकावल्याचा दावा अभिजित दिपकेने केला. आपण कधीच भाजपात प्रवेश करणार नाही असं अभिजित दिपकेने ठणकावून सांगितलंय. दरम्यान धमकी दिल्याचे पुरावे द्या, भाजपला नाहक बदनाम करू नका असं प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी दिलंय. त्यांचे ऑफर आलेत मला. किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू, आई बापाचं पाहून घेऊ, आम्ही तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा नेता अभिजित दिपकेनं भाजपवर टाकलेल्या आरोपांच्या या फैरी. दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरात आपल्या घरी परतलेल्या अभिजित दिपकेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याच वेळी बोलताना अभिजित दिपकेनं मोठा गौप्यस्फोट केलाय. ऑफर आलेत मला. किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. ऑफर आली, चालू होतं. धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं. अमेरिकेत शिक्षण घेत असलेला अभिजित दिपके मे महिन्यात भारतात दाखल झाला. नीट परीक्षेतील पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपकेनं दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन छेडलं. या विद्यार्थी आंदोलनाच्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दिल्लीत विद्यार्थी आंदोलन सुरू असताना आपल्या कुटुंबाला धमकावण्यात आल्याचा आरोपही अभिजित दिपकेंनी केलाय. आई बापाचं पाहून घेऊ, आम्ही तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? आता अभिजित दिपकेनं केलेल्या या आरोपाचा धागा पकडत विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले. तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठेतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे एकजुटीला. भाजपनं ऑफर दिल्याच्या अभिजित दिपकेंचा दावा भाजपनं खोडून काढलाय. त्याचसोबत कुणी धमकी दिली याचे पुरावे सादर करा असं थेट आव्हान आता भाजपनं दिलंय. महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे. देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे. यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्याने आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू. पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये. महाराष्ट्रामध्ये काही नेते आहेत की त्या नेत्यांना मीडियामध्ये काय बोललं तर आपलं मीडिया दाखवेल, खमंग काय असेल, TRP कुठल्या विधानाला मिळेल, अशा प्रकारची विधानं दुर्दैवाने ते करत असतात. तुम्हाला धमकी दिले, दाखवा कुठला कागद आहे, फोनवर आले, द्या कुठला नंबर आहे हिंमत नाही. फक्त मीडियावर कुठेतरी ते आलं पाहिजे म्हणून करू नका. अभिजित दिपकेनं केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. भाजपनं दिपकेंचे आरोप फेटाळले असले तर यावरून राजकारण मात्र तापले. अभिजित दिपकेला भाजप प्रवेशाची ऑफर आणि धमकी नेमकी कुणी दिली यावरून आता पुढील काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.